हाय फ्रेंड्स, कसे आहात? दीक्षू हाय. हाय स्माइल. नमस्कार मंडळी, चला चाललोय आम्ही दीक्षाच्या स्कूलमध्ये. दीक्षाच्या स्कूलमध्ये आज डान्सिंग कॉम्पिटिशन होतं. डान्स होते, ग्रुप डान्स होते, सोलो होता. तर सगळे आम्ही पोचलो होतो. तिचं फोटोशूट वगैरे केलेलं होतं. तिचं लुक बघा किती छान दिसतोय, खूप मस्त दिसत होती आज. आणि सगळेच लहान मुलं हे खूप मस्त दिसत होते. आम्ही ते स्कूलमध्ये तिच्या पोचलो होतो. सिस्टरने वगैरे थोडंसं भाषण दिलं. स्टार्टिंगला असताना थोडंसं सिस्टर वगैरे सगळं सांगतात, तर त्यामुळे त्यांचं पण थोडंसं आम्ही ऐकलं लेक्चर. त्यानंतर मग सगळे पॅरेंट्स वगैरे सुद्धा आलेले. सगळ्या मुलांचे पालक तिथे सगळे हजर होते. सगळे आता त्यांचा डान्स वगैरे चालू होणार होतं, तर सिस्टर त्यांना प्रोत्साहन करत होती. सगळ्यांनी डान्स करायचं आहे, एन्जॉयमेंट करायची आहे. तुमच्या लहान मुलांनी कसं केलेलं आहे पूर्ण वर्षभरामध्ये हे त्यांना इथे दाखवलेलं आहे सिस्टरने. 3-4 डान्स झाले, ग्रुप डान्स वगैरे झालेले आहे. थोडंसं वॉर्मअप वगैरे केलेलं होतं सिस्टरने. तर त्यांच्या हातामध्ये ते दिले होतं झालर, ते हलवत होते, खेळत होते, डान्स वगैरे करत होते. सगळ्यांचा आता मोठा ग्रुप डान्स इथे त्यांनी केलेला आहे. तर स्टार्टिंगला माझी मुलगी आहे दीक्षा, ती रडत होती. नंतर ती जरा घाबरली होती सगळ्यांना बघून, सगळ्या पालकांना बघून, मुलांना बघून. तर नंतर मग ती एन्जॉय करायला लागली. बघा ती डान्स करते, तुम्हाला दिसत आहे समोर. पहिल्याच लाईनीत तिला उभं केलेलं होतं. आम्हाला बघून तर ती नुसतं पहिला रडतच होती, तिचा भोंगा वाजतच होता. पण नंतर ती शांत झाली आणि नंतर मग सगळ्यांबरोबर डान्स करायला लागली होती. आणि जेव्हा ती सगळे एन्जॉयमेंट करायला लागली, तर त्यानंतर हळूहळू लहान मुलं बाकीचे होते ते तिथे रडायला लागले होते. बघा इथे सगळे एन्जॉय करत आहेत आणि सगळ्या मुलांचे व्हिडिओज काढत होते, फोटोज काढत होते. कारण की पॅरेंट्स असे आहेत ते स्कूलमध्ये त्यांना तर जायला भेटत नाही मध्ये. हाच एक क्षण असतो की बाहेर मुलं आपल्याला काय शिकतायत स्कूलमध्ये हे बघण्यासाठी आम्ही इथेच, आमचा एक वेळ असतो की इथे जाऊन आम्ही बघतो. सिस्टर त्यांना सगळं शिकवते, कसं शिकायचं, ABCD वगैरे कसं काय हे तिने आतापर्यंत एका वर्षभरामध्ये खूप छान प्रकारे त्यांना शिकून आतापर्यंत त्यांना मोठं केलेलं आहे एका वर्षामध्ये. तर तेच तिकडे दाखवण्याचा ती प्रयत्न करते एका छोट्याशा क्लिप्समधून, डान्समधून, कसं त्यांनी वर्षभरामध्ये काय काय केलेलं आहे ते. तर तुम्हालाही ते बघायला भेटेलच मुलं कशी करत आहेत ते. हे बघा रडत रडत कशी नाक पुसत तिथे डान्स करते. घाबरत तर होती थोडी पण डान्स पण करत होती. चला भेटूया पुढच्या भागात. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.